दहावीना पेपर होईनात. माले वाटणं आतेच सुट्ट्यास मग मस्त मजा करसू. पण घरनासना डोकामा अलग प्लॅन होता. घरनासनी माले 10वी वताच एक हप्तामा नाशिकले जेई मेन्सना क्लासेसमा दिदक गुताडी. मी आपला स्टेट बोर्डवाला तटे क्लासेस सुरू होईनात सीबीएसई लेवलना. मना काही ताळमेळ जमना नाही. 6 महिनामा मी घरी लागणू. घरनासले सांग मी घरच अभ्यास करसू. आता इंजिनिअरिंग म्हणी म्हणजे 11वी 12वीले पीसीएम लागस, म्हणजेच फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स. पण अभ्यास माता आपली बोंब होती. कसं तसं रडी कुडी थोडाफार अभ्यास करा आणि 11वी 12वी काढी. 11वी 12वी इंजिनिअरिंगपेक्षा बी कठीण रास, हाही मात्र खरं शे. हा भाऊ, पण टेक्नॉलॉजी रिलेटेडनी मनी क्युरिओसिटी बिलकुल कमी व्हायला नव्हती. कम्प्युटरमा खोलखाल करानी, स्क्रिप्टिंग, प्रोग्रॅमिंग, हॅकिंग टूल्स शिकाना, मोबाईल रूट कराना, त्यांना मग कस्टम रॉम टाकानी, फोटो एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग, यूट्यूब असा बठ्ठा प्रकारना रिकामा कामे मना सुरू राहत. 12वीनी परीक्षा वहिनी. सीईटीमा ओके ओके टक्का पडणार. त्यानावर माले पुनाले सिंहगड कॉलेजमा इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन भेटणार. ब्रँच होती IT. कॉलेजला ॲडमिशन लेवाले गऊ आणि तवय मी मना लाईफमा पहिला सवा पुणे सिटी दखा. पुनाना माहोल झालं. यंग अँड एनर्जेटिक क्राऊड, टॉप कॉलेजेस, टॉप कंपनी, सब कुछ फर्स्ट क्लास. दखा भाऊ, हाई फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स माले काही पटे नाही. माले वाटे IT मा ॲडमिशन ली राहिनू तर माले वाटा IT रिलेटेडच विषय राहतील, ज्यांना मना इंटरेस्ट होता. पण कसा ना काय हो, फर्स्ट इयर स्टार्ट व्हायनं आणि समजणं 10 पैकी फक्त एक विषय IT रिलेटेड म्हणजेच पायथन प्रोग्रामिंग. बाकीना बटा त्याच फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बटा मूड ऑफ होई गया भाऊ. मग नंतर समजणं की इंजिनिअरिंग फर्स्ट इयरले सगळ्या ब्रँचेसना विषय सेम राहतस. सेकंड इयर पासून मेकॅनिकलवाल्याले मेकॅनिकल, IT वाल्याले IT असा विषय डिवाइड होई जातस. मग पुन्हा वर्षाले आपले बटा कम्प्युटर रिलेटेडच शिकायला भेटीन, हाही आशा मा फर्स्ट इयरना अभ्यास सुरू करा. पुंडिका आणि पुन्हा व्हिडिओमा भेटूत मग. राम राम.